नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे श्रीकला तिच्या काळ्या जादूची शक्ती वापरून शकुंतलावर तंत्रमंत्र करत असते, तर दुसरीकडे इंदू तिची विठुरायावर असणारी भक्ती आणि तिचा विश्वास एकवटून विठुरायाला साथ घालत असते. तर श्रीकलाच्या जादूटोण्याने इकडे शकुंतलाला खूपच त्रास व्हायला लागतो. तेव्हा श्रीकलासोबत असणारी ती बाई श्रीकलाला म्हणायला लागते की बस कर, त्या बाईचा जीव जाईल. तेव्हा श्रीकला म्हणते की धार दोन्ही बाजूने असली ना तरी वार एका बाजूनेच होणार आहे, असं म्हणून ती मंत्र म्हणायला लागते आणि त्या काठीभोवती धागा गुंडाळायला लागते. तर दुसरीकडे इंदू विठुरायाकडे बघून खूपच रडत असते. आता इंदूने विठुरायाची जी मूर्ती पाण्यात ठेवलेली असते त्यावर इंदूच्या डोळ्यातील अश्रू पडायला लागतात आणि ती लगातार जय जय राम कृष्ण हरीचा जप करत असते. तेव्हाच दुसरीकडे श्रीकला आणि त्या बाईने जे हवन केलेलं असतं त्यातील आग श्रीकलाच्या हातावर झेप घेते आणि तिचा हात जळायला लागतो. तेव्हा श्रीकला खूपच ओरडायला लागते. तेव्हा ती बाई खूप घाबरून जाते आणि येऊन श्रीकलाच्या हातावर चादर टाकते आणि ती आग विझवायला लागते. तर दुसरीकडे इंदू लगातार विठुरायासमोर शकुंतला बरी होण्यासाठी अखंड साधना करत असते. तर इकडे श्रीकलाला खूपच राग आलेला असतो. तेव्हा ती बाई श्रीकलाला म्हणते की तळतळाट, श्रीकला तू अजून या विद्येत पारंगत झालेली नाही आहेस, सगळ्या विद्या शिकलेल्या नाही आहेस तू अजून, उगाच तिला भिडायला जाऊ नकोस. आता फक्त हातावर निभवलंय, नाहीतर विस्फोट होईल. तू ज्या इंद्रायणीला टक्कर द्यायला निघाली आहेस ना तिच्या मागे खूप मोठी शक्ती आहे. आधी तू तेवढी शक्तिशाली हो आणि मग तिला अद्दल घडवायला जा, नाहीतर वाटोळं होईल. तेव्हा श्रीकला रागाने म्हणते की मी त्या इंद्रायणीलाच काय, तिच्या जवळच्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना संपवणार. तर इकडे शकुंतलाला बरं वाटायला लागतं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आश्चर्य आहे. यानंतर गोपाळ, आदू आणि व्यंकू महाराज शकुंतलाला भेटायला आतमध्ये येतात. तेव्हा शकुंतला खुश होऊन या तिघांकडेही बघायला लागते. तर गोपाळ आता डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, माझ्या आईची, असं म्हणताच गोपाळ शांत होतो. आता गोपाळने पहिल्यांदा शकुंतलाला आई म्हटलेलं असतं, त्यामुळे शकुंतला खूप इमोशनल होऊन गोपाळकडे बघायला लागते. तर आदू आणि व्यंकू महाराजसुद्धा गोपाळकडे बघायला लागतात. तेव्हा गोपाळ आता डॉक्टरांना म्हणतो की म्हणजे माझ्या मावशीची तब्येत कशी आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात की फरक आहे आता गोपाळ म्हणतो की मावशी, नारायणी ताईने भाताची पेज पाठवली, खातेस का थोडीशी. तेव्हा शकुंतला हो म्हणून सांगते. यानंतर व्यंकू महाराज मी जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणून तिथून बाहेर येतात आणि डॉक्टरांना येऊन आवाज देत डॉक्टरांना थांबवतात आणि विचारायला लागतात की डॉक्टर साहेब, मी व्यंकट दिग्रसकर, आणि खूप इमोशनल होत म्हणतात की ते शकुंतला, आणि म्हणतात की डॉक्टरांना विचारायला लागतात की हे बघा डॉक्टर, कुठल्याही प्रकारचा धक्का मनाला पचवून मी तुम्हाला विचारण्याची हिंमत करतोय. तुम्हीसुद्धा कुठल्याही आडपडदा न ठेवता जे जसं काही असेल ना ते सगळं खरं खरं मला सांगा. कशी आहे हो शकुंतला नेमकी आत्ता. तेव्हा डॉक्टर व्यंकू महाराजांना म्हणतात की त्या बऱ्या आहेत आता, पण तुम्हाला का असं वाटतंय त्यांच्या बाबतीत, आणि तसंही तुमचा मुलगा डॉक्टरच आहे ना, त्यामुळे काळजी करू नका. वर व्यंकू महाराज म्हणतात की डॉक्टर कसं आहे, मुलगा डॉक्टर आहे हो, पण मी नाही ना, मला समजेल अशा भाषेत सांगाल का की तिला नेमकं काय झालं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, मी सांगतो तुम्हाला, मेडिकल सायन्स खूप पुढे गेलं आहे, पण तरीही बऱ्याच गोष्टी अणोत्तरित आहेत आणि मेडिकल रिपोर्ट प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतोच असं नाही. ॲक्च्युली काय आहे, शकुंतला ताईंच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या आहेत, पण हे जे अचानक चेंजेस होत आहेत, इंटरनल ब्लिडिंग होतं आहे, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे, वेदना होत आहेत, हे खूप आश्चर्यकारक आहे. आपण एक काम करूया, त्यांना 1-2 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया, तुम्हीही तोपर्यंत जरा धीर धरा, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. तेव्हा व्यंकू महाराज थोडेसे विचारात पडतात आणि ते दरवाजातूनच आतमध्ये शकुंतलाला बघायला लागतात. तर आदू शकुंतलाजवळ बसलेला असतो आणि गोपाळ स्वतःच्या हाताने शकुंतलाला भाताची पेज भरवत असतो आणि आदू खूप कौतुकाने गोपाळकडे बघत असतो. तर इकडे व्यंकू महाराज हे बघून खूप इमोशनल झालेले असतात आणि म्हणतात की विठुराया, शकुंतला आता बरी होते याचा आनंद मानावा की तिच्या आजारपणाचं नेमकं निदान होत नाही याची काळजी करू, काहीच कळत नाही आहे मला. आता अशा परिस्थितीत काय करू हे तूच सांग बाबा. तर यानंतर इकडे इंदू आणि राया विठुरायासमोर बसून लगातार विठू नामाचा जप करत असतात. तेव्हाच आता तिथे आपला आदू येतो आणि म्हणायला लागतो की राया पण इथे आहे का बसून. आता आदूला बघून इंदू लगेचच विचारायला लागते की काकी. तेव्हा आदू
खुश होऊन सांगतो की तू स्वतःच बघ ना तुझ्या डोळ्याने. यावर इंदू विचारते की त्रास नाही होतोय ना त्यांना. तेव्हा आदू आता सांगायला लागतो की अगं शकुंतला काकीला आता बरं वाटते, बरी आहे ती, थोडासा थकवा आहे पण तुला पाहिलं की तो पण निघून जाईल. हे ऐकून इंदू खूप खुश होते आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागतात आणि ती विठुरायाकडे बघून विठुरायाचे आभार मानते आणि म्हणायला लागते की विठुराया, आणि ते तिघेही मिळून मोठ्याने म्हणतात की पाठी राखा. तर आता यानंतर इंदू आदू व्यंकू महाराजांसाठी हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन आलेले असतात. तेव्हा आता व्यंकू महाराज जेवण करत असतात आणि ते जेवण करत असतानाच म्हणायला लागतात की विठुरायाची कृपा आहे म्हणून शकुंतलाला थोडं तरी बरं वाटतंय. नारायणीने आणलेली पेज तिने प्यायली. आदोक्षजाने गोपाळशी थोडा वेळ गप्पाही मारल्या. तेव्हा इंदू विचारते की म्हणजे आता त्रास नाही ना झाला त्यांना. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हो, नाही झाला असंच म्हणायचं. तेव्हा इंदू विचारते की म्हणजे. यावर व्यंकू महाराज सांगायला लागतात की म्हणजे अगं गोपाळ आणि आदू तिला भेटायला आले, त्यापूर्वी तिला अचानक परत त्रास व्हायला लागला. मी तर खूप घाबरून गेलो होतो. तेव्हा आदू आश्चर्याने म्हणतो की असं कसं काय, आम्ही आलो होतो तेव्हा तर सगळं ठीक होतं, असं कसं काय अचानक. तेव्हा आता व्यंकू महाराज म्हणतात की मला तर तेच समजत नाही. मी डॉक्टरांना बोलावलं, डॉक्टरांना विचारलंही की असं अचानक तिला कसा काय त्रास सुरू होतोय. तेव्हाच आता तिथे श्रीकला येते. आता व्यंकू महाराज पुढे काहीतरी सांगणार तितक्यात त्यांचं लक्ष श्रीकलाकडे जातं. तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाकडे बघत म्हणतात की श्रीकला. आता श्रीकला काहीच माहीत नसल्याचं नाटक करत म्हणायला लागते की शकुंतला काकींना बरं नसल्याचं कळलं, मी लगेच धावत आले त्यांना भेटायला. आता इंदूचं लक्ष अचानक श्रीकलाच्या हाताकडे जातं. तर श्रीकलाच्या हाताला खूप भाजलेलं असतं आणि आता विचारायला लागते इंदू तिला की श्रीकला काय झालं तुझ्या हाताला. तेव्हा श्रीकला खूपच घाबरते आणि म्हणायला लागते की अगं काही नाही, मी ते स्वयंपाक करत होते ना तर तेल उडालं हातावर, पण आता बरं आहे. तेव्हा इंदू श्रीकलाला म्हणायला लागते की बघू तुझा हात की किती जखम झाली, दाखव. तेव्हा श्रीकला खूप घाबरते आणि इंदूला म्हणायला लागते की अगं राहू दे ना, बरी होईल ती जखम आता. इंदू मात्र त्या जखमेकडे खूप आश्चर्याने बघत असते आणि ती आता मनातच विचार करते की तेल उडाल्यावर फोड येतात, ही जखम तर भाजल्यासारखी वाटते. आता श्रीकला म्हणायला लागते की मी शकुंतला काकींना भेटायला आले, मी भेटायला जाते त्यांना, असं म्हणतच ती तिथून आतमध्ये जायला लागते. तेव्हाच इंदू श्रीकलाला थांबवते आणि म्हणते की नको. तेव्हा आदू आणि व्यंकू महाराज खूप आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. आता इंदू अचानक भानावर येते आणि म्हणते की व्यंकू महाराज, आणि आदूकडे ती बघत म्हणायला लागते की म्हणजे काकींना नुकताच डोळा लागलाय ना म्हणून. तेव्हा श्रीकला रागाने म्हणते की हो का. तेव्हा आता आदू श्रीकलाला म्हणतो की हरकत नसेल तर उद्या सकाळी या ना तुम्ही. यावर श्रीकला म्हणते की हो चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही आहे मला. आणि ते एक पिशवी व्यंकू महाराजांकडे देत म्हणते की मी काही फळं आणली होती शकुंतला काकीसाठी, ती त्यांना नक्की द्या. तेव्हा इंदू खूप रागाने श्रीकलाकडे बघत असते. तर व्यंकू महाराज श्रीकलाला म्हणतात की अगं याची काहीच गरज नव्हती. आता श्रीकला व्यंकू महाराजांना म्हणते की महाराज तुम्ही शकुंतला काकीची काळजी घ्या आणि त्यांना सांगा की मी त्यांना भेटायला आले होते. आणि ती इंदूकडे बघत म्हणते की खरं तर आज भेट झाली असती तर फार बरं झालं असतं, उद्याचा काही भरोसा नसतो ना. आता इंदू खूप रागाने श्रीकलाकडे बघत असते. यानंतर आता श्रीकला तिथून जायला लागते. तेव्हा व्यंकू महाराज श्रीकलाला थांबवत म्हणतात की श्रीकला थांब. आणि ते आदूला म्हणतात की आदू, अरे खूप रात्र झाले, तू श्रीकलाला सोडवून ये घरी. आता हे ऐकून इंदू खूप आश्चर्याने व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. आता आदू इंदूकडे बघायला लागतो. यावर इंदू काहीच बोलत नाही, ती फक्त आदूकडे बघून स्माईल देते. तेव्हा आदूला असं वाटतं की इंदूला सुद्धा व्यंकू महाराजांचं म्हणणं पटले. तेव्हा आदू श्रीकलाला सोडवण्यासाठी म्हणून तिथून जायला लागतो. आता श्रीकला तिथून जातच असते तेव्हा इंदू अजूनही श्रीकलाच्या हाताकडे बघतच असते आणि तिला काहीतरी वेगळं जाणवत असतं. आणि तिला आठवतं की गोविंद महाराज तिला म्हणाले होते की आपल्या घरावर एक मोठं वादळ घोंगावणार आहे आणि तू या घराची रक्षण करते आहेस. हे सगळं आठवून इंदू अजून खूप अस्वस्थ होते. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की इंदू आदूला म्हणत असते की विठुरायाची कृपा झाली ना रे आदू, शकुंतला काकीला आता बरं वाटते. अचानकच त्यांची तब्येत बिघडली, कुणीतरी गळा आवळल्यासारखं वाटत होतं त्यांना. मी आणि नारायणीताई तर खूप घाबरलो होतो, आम्हाला तर काहीच कळत नव्हतं आणि फक्त रडायला येत होतं रे. मात्र आदूचं लक्ष इंदूच्या बोलण्याकडे नसतं आणि आदू कसल्या तरी विचारात गुंग असतो. तर हे आता इंदूच्या लक्षात येतं. तेव्हा इंदू आदूला विचारायला लागते की आदू काय रे, काय झालं, बोलायचं सोडून कसल्या विचारात पडलाय रे तू. तेव्हा आदू म्हणतो की शकुंतला काकीला बरं वाटतं याचा आनंद तर आहेच मला, पण इंदू तुझं वागणंसुद्धा काही बरोबर नाही आहे. तेव्हा इंदू आदूला विचारायला लागते की मी काय केलं आहे. तेव्हा आदू इंदूला म्हणतो की तू श्रीकलाला का नाही भेटायला दिलं काकीला. अगं तिला थोडा वेळ काकूच्या बाजूला बसू तरी द्यायचं होतं, दुरून तरी बघू द्यायचं होतं.
तेव्हा इंदूला आता परत अस्वस्थ व्हायला लागतं. आता अदूचं मात्र इंदूकडे लक्ष नसतं आणि तो इंदूला म्हणतो की केवढ्या लांबून आली होती बिचारी भेटायला. अगं इंदू, तू तर तिची माफी पण मागितली होतीस ना, मग आता या वागण्याला काय समजायचं. आता अदूचं हे बोलणं ऐकून इंदूला खूपच राग येतो आणि ती अदूला म्हणते की हे बघ अदू, मला जे वाटलं ते मी केलं. तेव्हा अदू म्हणतो की त्या श्रीकलाला भेटल्यावर तू अस्वस्थ होते, हे साफ साफ दिसून येतं इंदू. आता यावर इंदू रागात म्हणते की हो होते मी अस्वस्थ, का कुणास ठाऊक पण मी होते अस्वस्थ. आणि म्हणते की अदू, अरे ती आपल्या अवतीभोवती असली की त्रास होतो रे मला, तिच्याकडून अशा निगेटिव्ह वाईब्स येतात, हे तुला 100 वेळा सांगून थकले मी. तेव्हा अदू म्हणतो की इंदू, तू 100 वेळा हेच म्हणते की श्रीकला वाईट आहे म्हणून. अगं कुणाबद्दल एवढं जजमेंटल असणं पण बरोबर नाही आहे इंदू. तेव्हा इंदू अदूला म्हणते की काय जजमेंटल, याआधी झाले का रे मी, याआधी केले का कुणाला मी जज, तिच्याविषयीच का वाटते मला असं. तेव्हा अदू आता इंदूला थांबवत म्हणतो की इंदू बस झाला, मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे, असं म्हणून अदू झोपून घेतो. तेव्हा इंदूला खूपच वाईट वाटतं आणि ती मनातच म्हणते की अदू, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव रे, अरे खरंच ती श्रीकला चांगली मुलगी नाही आहे रे, तिच्याविषयी मला असे संकेत का मिळतील, समजून घे ना जरा मला. तर दुसरीकडे श्रीकला आता खूपच चिडलेली असते आणि ती रागातच तिच्यासोबत असणाऱ्या त्या बाईला म्हणत असते की ती इंद्रायणी मला शकुंतलाला भेटायलाच देत नाही, आज जर भेटली असती ना ती, तर माझ्या हातून ती सुटली नसती. तेव्हा ती बाई श्रीकलाला म्हणते की अतिघाई करशील ना तर संकटात जाशील, पुण्याईची ताकद अफाट आहे त्या दिग्रसकरांच्या घरात. तेव्हा श्रीकला त्या बाईवरती ओरडत म्हणते की ए रत्ना. तेव्हा ती रत्ना नावाची बाई म्हणते की आवाज वाढवल्याने सत्य बदलत नाही श्रीकला, आणि ती म्हणायला लागते की तुझ्या वडिलांना. तेव्हा श्रीकला तिला थांबवत म्हणते की माहिती आहे, तू माझ्या वडिलांना वाचवलं, मला ही विद्या शिकवली, सगळं माहिती आहे मला. तेव्हा रत्ना म्हणते की अजूनही सगळं काही शिकवलेलं नाही आहे, साधना करावी लागेल, अजून खूप काही बाकी आहे, कच्ची आहेस तू अजून. हे ऐकून श्रीकलाला खूपच राग येतो आणि ती रत्नावरती ओरडत म्हणते की ऐकून घेते म्हणून जास्त डोक्यावर बसायचं नाही हा, माझ्या वडिलांसोबत जे झालं ना त्यानंतर आता मी गप्प बसणार नाही, आणि तू जरी मला ही विद्या शिकवली असली ना तरी 100 पटीने अभ्यास केला मी याचा, त्यामुळे मला कच्ची म्हणायचं नाही. तेव्हा रत्ना म्हणते की मान्य शकुंतला बाई. तर तेव्हा श्रीकला मध्येच म्हणते की माझा वार कधी फुकट जात नाही, त्या शकुंतला काकीला आई म्हणते ना ती, तिच्यावर वार म्हणजे इंद्रायणीवर प्रहार, तू बघच आता मी काय करते ते, असं म्हणून ती हसायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू राया आणि त्याच्यासोबत असणाऱ्या मुलांना विचारायला लागते की काय करते तुम्ही इथे. तेव्हा राया सांगतो की ग्रुप स्टडी करत होतो, मग श्रीकला मॅडम आल्या आणि त्यांनी आमचा अभ्यास बघितला आणि आम्हाला लॉलीपॉप दिले. तेव्हा इंदू आश्चर्याने म्हणते की ती मंदिरात आहे आणि तुम्ही इथे लॉलीपॉप खात बसलाय. असं म्हणतच इंदू तिथूनच धावतच मंदिराकडे जायला निघते आणि इंदू धावत असते तेव्हा तिला आठवायला लागतं की राया म्हणतो की त्या मंदिरात नाही आहेत ग, आम्ही सगळेजण इकडे आलो आणि त्या वाड्यात गेल्या. तर इकडे श्रीकला आता वाड्यात आलेली असते आणि ती शकुंतलासाठी कसला तरी काढा घेऊन तिच्या खोलीत जायला लागते. तर इकडे इंदू धावत पळत वाड्याच्या दिशेने येत असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.